हातकणंगले तालुक्यातील तारदाळ गावची सून आणि शिरोळ तालुक्यातील दत्तवाड गावची कन्या प्रियांका निलेश खोत यांनी पतीच्या निधनाचे दुःख बाजूला सारून सैन्यात लेफ्टनंट पद मिळवले। चेन्नई येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची नियुक्ती झाली आहे। त्यांचे पती निलेश खोत यांचे निधन झाले होते। त्यांच्या स्मरणार्थ प्रियांका सैन्यात भरती झाल्या। गावी परतल्यावर ग्रामस्थांनी प्रियांका यांचे स्वागत केले। प्रियांका यांनी आपल्या या यशाचे श्रेय कुटुंबाला दिले असून निलेश खोत हे भारतीय सैन्यात सिग्नल्स कॉर्प्समध्ये कार्यरत होते। 2022 साली अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे अकाली निधन झाले। त्यापूर्वीच 1.5 महिना आधी निलेश यांचे वडील यांचा मृत्यू झाला होता। अल्पावधीत घडलेल्या या दुहेरी आघातामुळे खोत कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। मात्र या संकटामुळे खचून न जाता प्रियांका यांनी पतीच्या स्मृती जपण्यासाठी सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला आणि जिद्दीने प्रयत्न करून त्यांनी आपले ध्येय साध्य केलं। लेफ्टनंट पदाची नेमणूक मिळाल्यानंतर प्रियांका खोत आपल्या गावी तारदाळ येथे परतल्या असता गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले। गावातील प्रमुख मार्गावरून पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। प्रियांका यांच्या परतीच्या क्षणाला गावाने सामाजिक सोहळ्याचे स्वरूप दिले। मिरवणुकीनंतर त्यांचा औपचारिक सत्कार गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला। गावची सून अशा पद्धतीने सैन्यात अधिकारी झाली याचा अभिमान गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता। तारदाळचे नाव देशपातळीवर पोहोचवले हा आमच्यासाठी गौरवाचा क्षण आहे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या। गावकऱ्यांनी सत्कार केल्यानंतर आपले मत मांडताना प्रियांका यांनी सांगितले, हा क्षण माझ्यासाठी आणि कुटुंबियासाठी अत्यंत खास आहे। पती सैन्यात असतानाच मला सैन्याबद्दल ओढ लागली होती, तर पतीच्या निधनानंतर माझ्या कुटुंबाकडून मला खंबीर आधार मिळाला आणि त्यातूनच सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळाली। तर आर्मी म्हणजे केवळ नोकरी किंवा प्रोफेशन नाही, तर तो जीवनाचा मार्ग आहे। दरम्यान पतीचे निधन, कुटुंबियांना आधार देण्याची जबाबदारी आणि स्वतःच्या सैनिकी कारकिर्दीचे स्वप्न यांचा संगम साधत प्रियांकाने आज लेफ्टनंट म्हणून नवा प्रवास सुरू केला। एकेकाळी वैयक्तिक वेदनेतून गेलेल्या या तरुणीने आज संपूर्ण परिसरातील महिलांसाठी प्रेरणेचा दीप प्रज्वलित केला आहे। भारतीय सैन्याच्या गणवेशातील त्यांची नवी ओळख ही केवळ वैयक्तिक अभिमानापुरती मर्यादित न राहता संपूर्ण जिल्हा आणि राज्याच्या नावलौकिकात भर घालणारी ठरली आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।